नमस्कार. 14 तारखेच्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अद्वैत हा कलाला घेऊन आता खरेंच्या घरी आलेला असतो. संगीता, दिनकर या सर्वांना खूप आनंद झालेला असतो. फायनली लग्नानंतर पाठपरतावणीला कलाही आलेली आहे. सगळेजण जमलेले आहेत आणि संगीता औक्षणाचं ताट घेऊन दोघांचं औक्षण करण्यासाठी सज्ज झालेली असते. तर आता संगीता म्हणते चला, आणि कला आता चाललेली असते. त्यावेळेसच तिथे आपल्याला पाहायला मिळतं की कॉलनीतल्या बायका म्हणतात लग्नानंतर हे दोघंही पहिल्यांदाच घरी आलेले आहेत, तर आता उखाणा झालाच पाहिजे. अद्वैतला उखाणा घ्यायला सांगितला जातो. अद्वैतला आधीच त्याचा इगो राग असतो आणि कलाबद्दल त्याच्या मनात जराही काही नसतं. त्याला असं वाटत असतं की ही कला माझ्या गळ्यात पडलेली आहे आणि अद्वैत तसाच उखाणा घेतो. अद्वैत म्हणतो की लग्नमंडपात सगळे जडले या कलावर आणि त्यामुळं ती पडली माझ्या गळ्यात. त्यानंतर आता कलाचा नंबर असतो. आता कलाने पण चांगलंच टोलं लगावण्याचं ठरवलेलं असतं. तर कला जेव्हा उखाणा घ्यायला सुरुवात करते तेव्हा ती म्हणते, नाकावर राग गाल फुलवून अद्वैतराव माझ्या शेजारी उभे आहेत आणि अजून त्यांचा काय काय त्रास सहन करायला लागणार आहे मला, पण या सगळ्या गोष्टींना ही कला पुरून उरणार आहे. अद्वैत आणि कला एकमेकांकडे रागाने पाहत असतात. थँक्यू.